मित्रांनो, आयुष्यातील दुःख दूर व्हावेसे वाटत असेल तर दुःखाचे मूळ शोधायला शिका. चला आपण ही कहाणी बघूया. आजच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दुःखात अडकलेला आहे, परंतु दुःखाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही. हाच प्रश्न उपस्थित केला भगवान बुद्धाच्या. एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, भगवान, दुःखाचे मूळ कारण काय आहे? भगवान म्हणाले, एक गोष्ट सांगतो, ते तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला दुःखाचे कारण कळेल, आपोआप कळेल. भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले. एका गावात एक व्यापारी होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली. घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला, ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे, हलक्या हाताने कपाटात नेऊन ठेव. नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाटात ठेवणार तोच हातातून नष्टून ती खाली पडली आणि फुटली. नोकर थरथर कापू लागला. व्यापारी रागाने लालेलाल झाला होता. त्या क्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावेसे वाटत होते. त्याच्या मनात डोकावला, परंतु त्याने क्षणभर विचार केला की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराची प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही. त्याने नोकराला माफ केले, पण त्या रात्री व्यापाराला झोप लागली नाही. त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरच झोपला होता. व्यापाराला राग आला. एवढी महागडी वस्तू फुटली, याचे शल्य न बाळगता हा खुशाल झोपलाय. दुसऱ्या दिवशी व्यापाराने नोकराला सांगितले, काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती, पण ती देण्याआधीच फुटली. मला वाईट वाटते. हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला. स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागला. त्या रात्री नोकराला झोप लागली नाही, पण व्यापारी घोरच झोपला. अशा रीतीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले, आता सांग, दुःखाचे मूळ कारण काय आहे? शिष्य म्हणाला, भगवान, विचार हेच दुःखाचे मूळ कारण आहे. भगवान म्हणाले, अगदी बरोबर. या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. जे आहे ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींना विचार करत बसतो आणि दुःखी होतो. म्हणून अतिविचार टाळणे म्हणजे दुःखाचे मूळ मिटवणे आहे.